नीट 2025 चा रिझल्ट लागलेला आहे आणि यावर्षीचा पेपर अवघड असतानाही केबीसीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा निकाल हा उत्कृष्ट येत आहे। त्यासाठी सर्व केबीसीच्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन। मागच्या वर्षीचे रँक आणि यावर्षीचे रँक स्कोर वाईज कंपेअर केले तर असं वाटतंय किंवा असा एक अंदाज आहे की कट ऑफ जो आहे तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा एमबीबीएस साठी 505 टू 510 च्या अराउंड सेट होईल आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा 475 टू 480 पर्यंत। आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर या रेंजमध्ये आहे त्यांना एमबीबीएस मिळतंय, त्यासाठी सर्वांचे अभिनंदन। ज्यांचा स्कोर यापेक्षा कमी आहे त्यांच्यासमोर दोन ऑप्शन्स आहेत। पहिलं की रिपीट करणे, ज्यांचा रिपीटचा निर्णय होतोय त्यांनी वेळ वाया न घालवता लगेच रिपीटला सुरुवात करणे, कारण वेळ नंतर जितका तुम्ही वाया घालवसाल तोच तेवढा वेळ तुम्हाला जाणवेल। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आम्हाला रिपीट नाही करायचंय पण एमबीबीएसही नाही मिळत आहे त्यांनी एक वेळेला येऊन भेटा। मी काही असे करिअरचे ऑप्शन्स तुम्हाला सांगेल की जे कम्पॅरेटिव्हली पुढे सेक्युअर असतील, कारण तुम्ही गुगल किंवा युट्यूबवर रिसर्च करून जर रॅन्डमली डिसिजन घेतलं तर बऱ्याचदा गुगलवर दिसणाऱ्या जाणवणाऱ्या गोष्टी या प्रॅक्टिकली तशा उतरत नाही आणि करिअर आणि डिग्री हा विषय आयुष्यभरासाठी असतो। म्हणून रॅन्डम डिसिजन, माहिती नसतानाचे करिअर ऑप्शन चूज करू नका। एक वेळेला येऊन चर्चा करा, मी दिवसभर ऑफिसला आहे, किंवा तुमच्या माहितीतल्या कुठल्याही एक्सपर्ट व्यक्तीसोबत चर्चा करा। पण फक्त आयक्यू आणि गुगलवरच्या ऑनलाईन माहितीवर जाऊन निर्णय घेऊ नका। कुठल्याही करिअर एक्सपर्ट सोबत चर्चा करा किंवा एक वेळा येऊन मला भेटा, आपण डिस्कस करू आणि त्यानंतरच निर्णय घ्या। कारण करिअरचे निर्णय हे आयुष्यभरासाठीचे निर्णय असतात, ते परमनंट डिसिजन असतात। एकदा हे 5-6 वर्ष तुमच्या आयुष्यातले निघून गेले की परत तुम्हाला रिस्टार्ट करण्याची संधी नाही मिळत। या डिग्र्या परमनंट असतात। सो विचारपूर्वक निर्णय घ्या आणि एक्सपर्ट गायडन्सच्या अंडरच निर्णय घ्या। थँक्यू।